900 ते 1000 रुपये किलोने मिळणारी मिठाई आणि ती पण आपण घरी बनवतो आहे फक्त 200 ते 250 रुपये खर्चामध्ये. तर अशी सुंदर आणि सुरेख मिठाई हवा तसा आकार तुम्ही द्यायचा आहे. मी जसा दिला आहे तसा दिला तर अतिउत्तम. यासाठी साहित्य घेतले 2 वाटी मखाणे, 1 वाटी कलाकंद, 1 वाटी साखर, अर्धी वाटी नारळाचा बुरादा आणि 1 वाटी काजू घेतलेत. तर हे सगळं साहित्य जे घेतलं आहे तर 1 लिटर दुधाचा जो आपण कलाकंद तयार करून घेतो आहे त्यासाठीचं हे प्रमाण आहे. तर ह्या ठिकाणी 1 लिटर दूध गरम करून घेतलं, त्याच्यामध्ये थोडा लिंबू आणि पाणी टाकून त्याचं कलाकंद आपण तयार करून घेतो आहे. तर कलाकंद असं तयार झालं आहे ते आपण गाळून घ्यायचं आहे. ह्या पद्धतीने मी गाळून घेते. उरलेलं जे पाणी आहे खालचं याच्यात जर तुम्हाला कणिक मळायची असेल किंवा काही तुम्ही पदार्थ करत असाल तर तो करू शकतात. तर ह्या ठिकाणी हे कलाकंद आपलं झालेलं आहे. जवळजवळ 300 ग्रॅम कलाकंद ह्या ठिकाणी झालेलं आहे. म्हणजे जर मोजलं 1 लिटर दुधामध्ये 250 ते 300 ग्रॅम कलाकंद होतं. आपण निंबू आणि पाणी टाकलेलं आहे, म्हणजेच निंबू टाकलेलं आहे तर त्याचा आंबटपणा जावा याच्यासाठी त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं. म्हणजेच आपण हे जे तयार करून घेतलेला आहे हा कलाकंद दुधामधला नासलेल्या दुधातलं कलाकंद तयार करून घेतले, त्याच्यातलं स्वच्छ धुवून आता ह्या ठिकाणी जो मखाणा घेतला आहे तर तो मखाणा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. जोपर्यंत तो असा चरकन फुटत नाही तोवर भाजला. 1 वाटी साखर घेतली. आता साखर बुडेपर्यंतच पाणी याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे. ह्या प्रकारे पाणी किती घ्यायचं काय घ्यायचं तसं काही नाही आहे, फक्त साखर बुडली पाहिजे एवढं पाणी आपल्याला घ्यायचं आहे. आता याचा जो आहे तर 1 तारी पाक झाला पाहिजे एवढं आपल्याला बघायचं आहे. तर ह्या ठिकाणी 1 तारी पाक जो आहे तो झाला आहे. शेवटचा थेंब जोपर्यंत हळूवार पडत नाही म्हणजेच तो 1 तारी पाक झाला आहे असं समजायचं. आता त्याच्यामध्ये आधी आपण काजूची जी पूड तयार करून घेतली आहे, काजू भाजायचे नाही आहेत, कच्च्या काजूची आपल्याला पूड तयार करून घ्यायची आहे. अशी दरदरी पूड तयार करायची आहे, खूप गोळ्यासारखी होऊ द्यायची नाही आहे आणि भगराळ अशी पूड तयार करायची आहे. तर ती आधी आपल्याला त्याच्यात टाकायची आहे, ती छान गदगद शिजू द्यायची आहे. काजू याच्यामध्ये प्रॉपर व्यवस्थित शिजला तर मग चव छान होते. आणि ह्या ठिकाणी आपण जे कलाकंद घेतलं होतं त्यालाही मिक्सरमधून एकदा फिरवून घेतलं आहे, म्हणजेच तोही बारीक रवरवत करून घेतलं आहे. जे की जाड मोठं असं असतं तर एकसारखं व्यवस्थित कलाकंद होतं. आणि त्यालासुद्धा आपण काजूच्या स्लरीमध्ये छानपैकी शिजवून घेणार आहोत, म्हणजेच त्याचे दाणे दाणे मोकळे होतील आणि प्रॉपर व्यवस्थित आपली त्या ठिकाणी मिठाई बनवण्यासाठी एकसंध एकसारखा व्यवस्थित असं मिश्रण तयार होतं. तर हे बघा ह्या ठिकाणी असं आपलं कलाकंद आणि काजूचं इथपर्यंतचं मिश्रण तयार झालं आहे. आता याला छान गदगद शिजू द्यायचं आहे. हे गदगद शिजलं तोपर्यंत आपल्याला उलथणीच्या साह्याने त्याला सारखं फिरवायचं आहे, कारण की याला आपल्याला करपू द्यायचं नाही आहे किंवा एकाच ठिकाणी त्याला राहू द्यायचं नाही. जर असं सारखं फिरवत राहिलं तर मग पाक जो आहे साखरेतला तो पुढे जात नाही आणि तो व्यवस्थित शिजतो पण. तर ह्या पद्धतीने आपलं कलाकंद आणि काजूची पेस्ट जी आपण केली होती ती अशा पद्धतीने घट्ट झाली आहे छान. आता ह्याच्यामध्ये आपण नारळाचा जो बुरादा घेतला होता, म्हणजेच आयत्या नारळाचा जो किस घेतला होता तो टाकला आणि मखाण्याची पूड जी करून घेतली होती ती पण टाकून घेतली आहे या ठिकाणी. आता आपण एवढं टाकून घेतलं आहे, आपल्याला कसं लागतं आहे पुढे थोडंफार अजून हवं आहे का तेवढं आपण बघायचं. जर हवं असेल तर आपण थोडं अजून त्याच्यामध्ये दुसऱ्या जिन्नस वाढवून घेऊ शकतो. म्हणजेच मिल्क पावडर जर थोडं पातळ झालं तर मिल्क पावडर तुम्ही या ठिकाणी टाकून घेऊ शकतात, पण त्याची मला आवश्यकता वाटली नाही. अर्धी वाटी नारळाचा बुरादा आणि त्या 2 वाटींमध्ये 1 वाटी ते झालं. आणि आता पुन्हा थोडंसं आपण या ठिकाणी अजून मखाण्याची पूड टाकून घेतो आहे, म्हणजेच तो घट्ट गोळा छान आपला तयार होईल. तर ह्या पद्धतीने व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करत असताना गॅस अगदी मंद ठेवायचा आहे. मिक्स झालं आहे. आता आपण 2 रंगामध्ये याचं करतो आहे. तुम्ही एकच रंगाची वडी तयार करून घेतली तरी चालेल, परंतु मी ह्या ठिकाणी जे आहे ना तर असं छान एक वेगळा आकार यावा आणि छान आपल्या फराळाच्या ताटामध्ये मिठाई छान दिसावी याच्यासाठी आपण एक वेगळा असा मिठाईचा आकार त्याला देणार आहोत. म्हणजेच पेरूची फोड जशी असते किंवा मग ॲपलची फोड असते तशा फोडी आपण तयार करून घेत आहोत. तर ह्या ठिकाणी गोळे तयार करून घ्यायचे, दोन्ही प्रकारचे गोळे तयार करायचे. तर असे गोळे मी तयार करून घेतलेत. पांढरा गोळा मोठा असला पाहिजे
आणि पिवळा गोळा जो आहे तो छोटा असला पाहिजे. तर याची अशी वाटी गोलगट तयार करायची. पुरणाच्या पोळीसाठी जसं आपण सारण भरतो ना, त्या प्रकारे आपल्याला हे सारण असं भरून घ्यायचं आणि गोळा पॅक करायचा. पॅक केल्यानंतर गोल गरगरीत असं त्याला व्यवस्थित आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे. म्हणजे आज जे आपण पिवळ्या रंगाचं स्टफिंग भरलं आहे ते बाहेर दिसलं नाही पाहिजे. आणि अशा पद्धतीने असे गोळे व्यवस्थित आपल्याला लाडू वळवून घ्यायचा आहे. बघा, याच्यात तेला तुपाचा कुठलाही वापर केलेला नाही आहे आपण. न वापर करता एवढं प्रॉपर त्याला तेल तूप असं सुटलेलं आहे. तर अशा पद्धतीने छान असे बॉल तयार करून घेतले. ह्या बॉलच्या तुम्ही स्लाईस आडव्या उभ्या कशाही करू शकता. तुम्हाला जसा आकार हवा असेल त्या पद्धतीने याचे आपल्याला छान स्लाईस तयार करून घ्यायचे आहेत. बघा किती सुंदर असा रंग आलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हायजीनची काळजी आहे. घरचे पदार्थ वापरलेले आहेत. घरच्या जिन्नस आपण आपल्या डोळ्यांनी बनवलेलं, स्वतः बनवलेलं, स्वच्छतापूर्ण अशी छान मिठाई आहे. 200-300 रुपयामध्ये भरभरून अशी मिठाई तयार होते. हवा तसा आकार द्या. तुम्ही याचे बारीक असे स्लाईस जरी गोल गोल कापले ना, खूप सुंदर दिसते. नाही तर अशा छान एका याच्या 4 फोडी जर केल्यात तर भरपूर साऱ्या होतात. आता जवळजवळ हे 6 बॉल तयार झाले होते. 4 फोडी म्हणजेच बऱ्यापैकी मिठाई आपली तयार होते. जवळजवळ 1 किलोच्या प्रमाणात ही मिठाई तयार झाली. अशी मिठाई सुंदर. मग तिला नटवण्यासाठी तुम्ही थोडं पिस्त्याचे काप किंवा मग ट्रुटी फ्रुटी असेल तुमच्याकडे, आणि आपण ऑलरेडी त्याच्यामध्ये केशरचा वापर केला म्हणून एक एक केशरचा धागा तुम्ही ठेवू शकतात. तशी सुंदर मिठाई ह्या दिवाळीत तुम्ही नक्की करा. दिवाळीतच काय पण इतर वेळेलासुद्धा लेकरांना जर खावीशी वाटली तर अशी छान हेल्दी, स्वच्छ आणि मस्त अशी मिठाई, बाहेरचा एक एक तुकडा खाण्यापेक्षा भरभरून घरातली अशी मिठाई खा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.